नमस्कार. शहराचा विकास हा नगर परिषदेच्या निर्णय क्षमतेवर डिपेंड असतो, अवलंबून असतो आणि निर्णय प्रक्रियेत जर सक्षम नेतृत्व असेल, तर आणि सुशिक्षित नेतृत्व असेल, तर नक्कीच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी चांगला निर्णय घेतला जात असतो. याच अनुषंगाने नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीनंतर अवघ्या 2 महिन्यानंतर नगर परिषदेचे नगराध्यक्ष, लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर परीक्षित बाविस्कर हे उच्च शिक्षित असून त्यांनी शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय भरभक्कम असा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. आणि या अर्थसंकल्पाला त्यांची जी टीम आहे, त्यांचे जे नगरसेवक आहेत, शिवसेनेचे नगरसेवक यांनीही चांगला भरभरून पाठिंबा दिलेला आहे. तब्बल 383 कोटी 83 लाख 83,383 रुपयांचा हा अर्थसंकल्प असून शहराच्या विकासात नक्कीच भर पडणार आहे. आज या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून नेमकं काय-काय विकासात्मक धोरणं, काय-काय विकासात्मक कामे साधली जाणार आहेत, या संदर्भात आपण चर्चा करूया नगराध्यक्ष डॉक्टर परीक्षित बाविस्कर यांच्याशी. डॉक्टर साहेब नमस्कार. डॉक्टर साहेब, सर्वाधिक असा भरभक्कम असा खूप चांगला मोठा अर्थसंकल्प आपण सादर केलेला आहे. 383 कोटी 83 लाख 83,383 रुपयांचा. मला सांगा याच्यामध्ये नेमकं काय-काय विकासात्मक आपण तरतुदी केलेल्या आहेत, काय सांगाल? आज आम्ही आज पण अर्थसंकल्प आमचं मीटिंग झाली. आज आम्ही ते सर्वसंमतीने मंजूर पण केला आणि आम्ही जाहीरनाम्यात आम्ही अगोदरच जेव्हा इलेक्शन प्रचार करायचो जाहीरनाम्यात माझ्या जुन्या पण बाईट जर बघितल्या तुम्ही तेव्हा आम्ही सांगितलं होतं की आम्ही प्रॉपर्टी हस्तांतरण टॅक्स जो होता प्रॉपर्टी टॅक्स 2चा 1% करू. तो आज केलेला आम्ही. त्याच्यानंतर 230 स्क्वेअर फीटचे जे घर होते त्यांची आम्ही घरपट्टी माफ केलेली आहे. म्हणजे तिसरं ज्यांचं घराचं स्क्वेअर फूट म्हणजे जी जागा आहे 230 स्क्वेअर फूट त्यांना टोटली म्हणजे टोटली सर्व माफ. घरपट्टी त्यांना माफ. अच्छा. हां. आणि नंतर तुमचं बाकीच्या ज्या कर वाढ असतो, तो प्रस्तावित होता गव्हर्नमेंटकडनं. तो आम्ही कर तेवढाच ठेवला, वाढवलेला नाहीये. घरपट्टी, पानपट्टी काहीच वाढवली नाही आणि भविष्यात ती आम्ही कमी करण्याचे प्रस्ताव गव्हर्नमेंटकडे पाठवलेले आहेत. अच्छा, अच्छा. म्हणजे आतापर्यंत जे कर होते ते 1% ही तुम्ही वाढवलेला नाहीये. नाही. तो ॲज इट इज ठेवलाय आणि कमी करण्यासाठी तुमची अजून त्याच्यामध्ये भूमिका चांगली असेल. म्हणजे जेणेकरून आर्थिक भुर्दंड हा नागरिकांना बसणार नाही. अजून काय-काय विकासात्मक आपण कामे याच्यामध्ये 383 कोटीमध्ये काय-काय येऊ दिलेले आहेत, काय सांगाल? त्याच्यामध्ये ऑलरेडी 24/7 चालू आहे, पण आम्ही 100 बेडेड हॉस्पिटलचा प्रस्ताव केलेला आहे. रस्ते काँक्रिटीकरण, तुमचं स्वच्छतेवरती जास्त भर राहणार आहे. आरोग्यावर अजून जे आता करंटचे प्रोग्राम आहे त्याच्यावर जास्त भर राहणार आहे. काही नमो मुद्द्यांचे प्रोजेक्ट आहे, काही ओपन प्लेसेसचे प्रोजेक्ट आहे. सर्व गावात सीसीटीव्ही लावणे, वायफाय लावणं याचे प्रोजेक्ट आहे म्हणून शहराचं आधुनिकीकरण होणार. लाईटचे आता मार्चला काही कॉन्ट्रॅक्ट संपतील. त्यांचे नवीन कॉन्ट्रॅक्ट देऊन परत आम्ही ते नवीन याच्याने जोमाने चालू करण्याचा प्रयत्न करू सर. आपलं अंमळनेर शहर, अंमळनेर नगरी हे शैक्षणिक हब म्हणून ओळखलं जातं. म्हणजे शैक्षणिक नगरी म्हणून ओळखली जाते. विद्यार्थ्यांसाठी काय तरतूद आहे का याच्यामध्ये? भविष्यात आता येणाऱ्या मीटिंगमध्ये आम्ही ते घेऊ. या पहिल्या मीटिंगमध्ये आम्हाला जेवढं आता मार्च एंडिंगच्या हिशोबाने जेवढे इमर्जन्सी कामं होते आणि जे भविष्याच्या म्हणजे वर्षभराच्या दृष्टीने होते, ते आम्ही पण येणाऱ्या काळामध्ये आम्ही मोठी शाळा वगैरे, स्कूल, कॉलेज याचा विचार करू. ज्याच्याने अशी गोष्ट करू की ज्याच्याने जे 11वी-12वीचे मुलं असतात, ज्यांना जो टर्निंग पॉईंट असतो, त्या पॉईंटवर त्यांना कुठे इंजिनिअरिंग आणि मेडिकलला जे आपले लोकं बाहेर जातात, त्यांच्यासाठी काहीतरी आम्ही स्पर्धा परीक्षा किंवा त्यांचे नीटचे एक्झाम्स वगैरे हिशोबाने आम्ही मोठं एक प्रोजेक्शन करतोय. आता सांगणं चुकीचं आहे. ते आल्यावरती आम्ही सांगू येणाऱ्या काळामध्ये. अंमळनेर नगरी ही म्हणजे सांस्कृतिक वारसा लाभलेली नगरी आहे. सांस्कृतिक म्हणजे आपली संस्कृती टिकवण्यासाठी आपल्या म्हणजे या प्रोजेक्टमध्ये, या अर्थसंकल्पामध्ये काही तरतूद आहे का? अ, आता आपल्याकडे मंगळ ग्रह वगैरे आहे त्या साईडला, पण बाकी साईडला पण छोट्या-छोट्या ठिकाणी जर गार्डन केले, ओपन प्लेसेस केले, त्या ठिकाणी काहीतरी सांस्कृतिक किंवा लायब्ररी वगैरे बाकीच्या गोष्टी त्याच्यातनं जसं-जसं आमचा व्यायाम, आरोग्य आणि स्वच्छतेवर भर राहणार आहे. त्यासाठी आम्ही ओपन प्लेसेसला ट्रॅक करू, लायब्ररीज करू आणि तुमचं बाकीचं तुम्हाला शैक्षणिकचं तर आम्ही येत्या काळात सांगू बाकीच्या काही गोष्टी. नमो उद्यानाबद्दल काय योजना आखलेली आहे? नमो उद्यान हे एक स्पर्धा सर्व्हीकडे ती दिलेली त्यांनी काही फंडिंग केलेलं आहे. त्या फंडिंग थ्रू आपल्याला जागा देऊन तिथं अ, उद्यान बांधायचं आहे. त्याच्यात जर आपण जिंकलो त्या उद्यानाच्या सुशोभीकरणामध्ये तर आपल्याला परत बक्षीस भेटेल आणि त्याच्यातून अजून तुम्ही डेव्हलपमेंट करू शकता. अशी स्पर्धा आहे ती.
पण ती एकच आहे ना मग उद्यान. अशा आपण वेगळे वेगळे जिथे ओपन प्लेसेस आहेत तिथं उद्यानाचं पण आपलं प्लॅनिंग आहे. ते येणाऱ्या काळात तुम्हाला कळेलच. या जे 2 महिन्यामध्ये आपण जो अनुभवलेला आहे आणि आपलं जे व्हिजन आहे, हे नक्कीच या 383 कोटीच्या अर्थसंकल्पामध्ये आपली तरतूद जी आपण आखलेली आहे, त्याच्यामध्ये नक्कीच परिपूर्ण होईल. या व्यतिरिक्त अजून काय सांगाल तुम्ही? जेणेकरून आपल्या शहराचा सर्वांगीण विकास साधला जाईल? अ, येत्या काळामध्ये मी आम्ही निवडणूक झाल्या पहिल्याच बाईटमध्ये सांगितलं आम्हाला 5-6 महिने वेळ लागेल. काही लोकं घाई करतात आहे. काही अफवा फैलवतात आहे. आता 5 वर्ष जे लिकेज झाले नाही पाईपलाईनला ते 2 महिन्यात होऊन गेले. त्याचे कारणं आम्ही शोधतोय आणि काही सापडलं तर त्याच्यावर कारवाई करू आणि लोकांना जास्तीत जास्त लोकं आता वैयक्तिक प्रॉब्लेम घेऊन येत आहे. मृत्यू दाखला, तुमचं जन्म मृत्यूची नोंद त्याच्यानुसार आधुनिकीकरण करणार आहे. आताच आमच्या काउन्सिलर मुन्ना भाऊंनी त्यांनी क्यूआर कोडसाठी ॲप्लिकेशन केलेलं आहे विवाह नोंदणीचं. ते आधुनिकीकरण सर्वीकडे होईलच. आपण मगाशी एक मुद्दा उपस्थित केला, की 5 वर्षामध्ये एवढे पाईपलाईनचे लीकेज झाले नाहीत, एवढे 2 महिन्यात झाले आहेत. म्हणजे मुद्दाम कोणीतरी खोडसाळपणा करतंय का? ते जाहीररित्या सांगणं चुकीचं राहणार आहे. येणाऱ्या काळात आम्हाला जर कोणी निदर्शनास आलं, काही CCTVमध्ये काही फुटेज मिळाले, कोणी काय करतंय, त्याला आम्ही कारवाई करू, FIR करू. डॉक्टर साहेब, शहराचा सर्वांगीण विकासामध्ये निसर्गाची भूमिका ही महत्त्वाची असते. तर निसर्गाचा बचाव होण्यासाठी म्हणजे निसर्गाचं सान्निध्य अबाधित राखण्यासाठी याच्यासाठी काय-काय तरतूद आहे आपल्याकडे? या सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही वृक्ष संवर्धन समिती स्थापन केली आहे. त्या अनुषंगाने आम्ही त्याच्यामध्ये वृक्ष लावणे किंवा जे कोणी परमिशन तोडत असेल त्यांना नगरपालिकेच्या माध्यमातून परमिशन देणे. याच्यासाठी काही स्टाफ असेल किंवा काय असेल ते आम्ही एक सेपरेट डिपार्टमेंट करतो आणि नगर परिषद आणि नगर अध्यक्षाखाली आम्ही ती समिती स्थापन केलेली आहे. आणि त्याच्यासोबतच अ, अ, अंत्यसंस्काराच्या वेळेस जे वृक्षाने जे जाळले जायचे त्याच्यामुळे ठीक आहे प्रदूषण तर एवढं नाही होत पण मग वृक्षाची ऱ्हास लोकांची होत असते, हां, वृक्षतोड होत असते. वृक्षतोड होते. ते पण याच्यासाठी आम्ही ती फुकटमध्ये गौरी योजना चालू केली ज्याच्याने आम्ही गौरी निवडल्याच्या पहिल्या दिवसापासूनच आम्ही जाहीररित्या केलं होतं. त्या दिवसापासून सगळ्यांना फ्रीमध्ये अंत्यसंस्कार त्यावेळेस गौरी फ्रीमध्ये देऊन आम्ही ते अंत्यसंस्कार करतो नगरपालिकेच्या माध्यमातून. एकंदरीत हा जो अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे, या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून येत्या आगामी 5 वर्षाच्या काळामध्ये जोपर्यंत डॉक्टर परीक्षित बाविस्कर हे नगराध्यक्ष आहेत आणि त्यांचे सहकारी नगरसेवक आहेत, तर यांच्या माध्यमातून नक्कीच म्हणजे शहराच्या विकासात भरभक्कम असा भर पडणार आहे आणि शहराचा विकासाचा कायापालट हा नक्कीच होणार आहे, असं सध्या तरी चित्र दिसून येत आहे. धन्यवाद.